आणि यानंतर बातमी पुण्यातल्या रेव पार्टीची। पुण्यातल्या खराडी भागामध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली। या रेव पार्टीमध्ये खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकरांचा समावेश होता अशी माहिती समोर येते आहे। दरम्यान खराडी भागात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये दारू, ड्रग्ज आणि हुक्का पोलिसांनी जप्त केलाय। पुणे पोलिसांकडून खेवलकरांच्या घरी सुद्धा तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये खेवलकरांच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल जप्त केल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। पुण्यातील खराडी भागात रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली। दरम्यान या रेव पार्टीत एकनाथ खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता। रेव पार्टीला 3 वाजता सुरुवात झाली होती। हाऊस पार्टी असल्याचं सांगून फ्लॅटमध्ये ही रेव पार्टी सुरू होती। आपण या 2 दृश्यांमधून पाहतोय, हा पहिला व्हिडिओ रेव पार्टीचा आहे। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे। खेवलकर यांच्यासह 5 जणांना पुणे पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं। रेव पार्टीतनं अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त करण्यात आलाय। शिवाय खराडीतील रेव पार्टीत क्रिकेट बुकी असल्याचीही माहिती समोर आली आहे। पुणे पोलिसांकडून प्रांजल खेवलकरांच्या घरीही तपासणी करण्यात आली। खेवलकरांच्या घरातनं लॅपटॉप, मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे। दरम्यान या रेव पार्टीतील सर्व आरोपींची आता वैद्यकीय तपासणी सुद्धा पूर्ण झाली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू आहे, त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता। कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात। सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमाज येत आहे, ते रिमाज बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे। पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना, त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे। जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर तिच्या गळ्यात पडेल। मला असं वाटतं की नेहमी असंच बोललं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे। मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे, असं नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल। हा खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की 40गावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे। खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे। नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही। पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे। रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच। त्यामुळे मला असं वाटतं की तपासाअंतीच्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल। 2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलत आहेत, पुराव्यांसह बोलत आहेत। आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची। तो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात, ही पार्टी ती पार्टी। तुमचं काय चाललंय मग? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे। मला वाटतं नैतिक जबाबदारी स्वीकारून रोहिणीताईंनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे। आणि आता खडसेंचा जो भंपकपणा आहे तो या निमित्तानं पुढे आलेला आहे। काही लोक राजकीय सूडभावना अशा प्रकारचं दुर्दैव आहे की काही महिला सामाजिक कार्यकर्ता बोलतात। आता रेव पार्टीला काय आम्ही जायला सांगितलं का? रेव पार्टीत होते ही या ठिकाणी वस्तुस्थिती आहे ना, का आम्ही महिला आणि तुम्ही जा आणि तिथे अंमली पदार्थाच्या नशा करा, रेव पार्टीत सहभागी व्हा, त्याच्यामुळे याचं समर्थन होऊ शकत नाही। चूक ही चूक आहे, खडसे साहेबांच्या जावयाची घोडचूक आहे आणि स्वाभाविकपणे
त्याचे परिणाम खडसे आणि रोहिणी खडसेंवर त्या ठिकाणी होतील.